आलेल्या सर्व शिवभक्तांना विनंती की आपण खाली बसून घ्यायचे आणि शांतता राखायची. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि पुणे महानगरपालिका सर्व कार्यकर्ते यांना देखील विनंती आहे, कृपया आपण शांतता राखूया. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेले सातत्याने आणि एवढ्या जोशात आणि जल्लोषात गेले 43 वर्ष आपण साजरा करतोय आणि यावर्षी आपलं 44वे वर्ष आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि पुणे महानगरपालिका सर्व यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की या जोशात आणि जल्लोषात आपण पुढे 100 देखील गाठणार आहोत. आणि हा 358वा हा आग्र्याहून सुटका स्मृती दिन आपण हा साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांना माहीत असेलच की छत्रपती शिवराय जेव्हा आग्र्याला उठले आणि राजगडावर पोहोचले तो हा आपण स्मृती दिन हा आपण साजरा करतो. सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरज नाही की आपलं जर का आपण म्हटलं किंवा आमचं स्वातंत्र्य काय तर स्वातंत्र्य म्हणावं तर हे, कारण का छत्रपती शिवराय नसेल तर आज आपली अवस्था काय झाली असते याचं उदाहरण आपण आजूबाजूच्या देशांमधलं बघतोय. त्यामुळे आपला खरा स्वातंत्र्य दिन म्हणायला गेलं तर हा आहे, कारण का आपलं शिवराय तिथून निघाले आणि राजगडावर पोहोचले तो हा स्मृती दिन, आग्र्याहून सुटका स्मृती दिन हा आपण साजरा करतो. आणि हा 358वा हा स्मृती दिन आहे. मी विनंती करतो की अमितजी भालेराव यांना की त्यांनी आपल्या संस्थेबद्दल प्रस्तावना व्यक्त करावी आणि त्यानंतर आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करावं. धन्यवाद. नमस्कार. परम पवित्र धर्माध्यक्ष मान्यवर माननीय व्यासपीठ, माझ्या तमाम शिवप्रेमी हिंदू बांधव आणि बहिणी, 1980 साली प्राध्यापक तात्यासाहेब खरे आणि त्याचबरोबर समवैचारिक म्हणजे त्याच्याबरोबर प्रतापजी मळेकर असतील, त्याचबरोबर कळके घाणेकर असतील, आपले संस्थेचे अध्यक्ष जे होते वसंतराव प्रसादे ते असतील, यांच्या समवैचारिकतेमुळे राजगडवरती आग्र्याहून सुटका स्मृती दिन हा साजरा करायचा ठरवला. कशासाठी तर शिवनेरी हा जन्म तिचा महाराजांचा जन्म झाला त्यामुळे तो प्रकाशात होता. रायगडावरती समाधी होती, राज्याभिषेक झाला म्हणून ती आणि स्वराज्याची दुसरी राजधानी त्यामुळे रायगड प्रकाशात आला होता. पण जिथून महाराजांनी जवळपास 2.5 कपापेक्षा जास्त वर्ष कार्य केलं, ज्या सदरेवरनं महाराजांनी महत्वाचे निर्णय घेतले तो राजगड उपेक्षित राहिलेला होता. राजगड आणि रायगड याच्यामधला फरक जो होता तो लोकांना समजत नव्हता. मग काय करायचं तर म्हणून तात्या जे होते म्हणजे गौरव खरे आणि बाकीची जी मंडळी होती त्यांनी असा निर्णय घेतला की आपण महाराजांचा जो पुनर्जन्म झाला म्हणजे आग्र्यावर सुटून महाराज जेव्हा राजगडावरती आले औरंगजेबाला हातावर तुरी वगैरे देऊन आणि त्यावेळेला जेव्हा तो जो क्षण होता तो क्षण आपण विसरता कामा नये. कारण त्यांचं चातुर्य, महाराजांचं चातुर्य होतं त्याच्यामध्ये, महाराजांची जी धाडस होतं त्याच्यामध्ये, कशा पद्धतीनं महाराज राजगडवर आग्र्यावरून सुटून याच्या राजगडवरती आले तो इतिहास खूप मोठा आहे, बऱ्याच सगळ्यांना माहिती आहे. पण तो दिवस साजरा व्हावा, त्याचं स्मरण राहावं आणि जनमानसामध्ये चरित्र जे आहे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे ते घराघरात पोचावं. त्याचबरोबर महाराजांची जी सदर होती ज्या सदरेवरून महाराज ज्ञानिवाडा करत असे, म्हणजे अगदी सांगायचं तर लांजे पाटलाचा चौरंग करण्यापासून ते पार अगदी इथली स्वराज्याची पहिली राजधानी ही रायगडावरती हलवायची, आपला राज्याभिषेक करून घ्यायचा, यासारखं गोष्ट महाराजांनी हे निर्णय महाराजांनी सदरेवरनं जी घेतली ती सदर मोडकळीस आली होती. काही दिवसांनी ती सदर पडली आणि त्या पडलेल्या सदरेचं पुनर्वसन करण्याचं काम या हे जे 4-5 जे पूर्वीचे लोक होती म्हणजे त्याच्यामध्ये वसंतराव प्रसादे होते, वि द भाटवडेकर होते, त्याचबरोबर नंतर आलेले अनिल दादा होते, त्याच्यानंतर अनिल मते होते, संपत सरोड होते, यासारख्या लोकांनी ही गोष्ट उचलून धरून पुणे महानगरपालिकेबरोबर समन्वय करून पुणे महानगरपालिकेच्या मार्फत आपण ती सदर परत एकदा उभी केलेली. म्हणजे एकाकरता मी खरोखर पुणे महानगरपालिकेचा आभार आत्ताच मानतो, कारण का त्यांनी जी काय म्हणजे जो त्यांनी
राजगड पुणे जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावरती खूप मोठं काम केलं. त्याच्यावरनं त्यांनी न्यायनिवाडे केले, तिथून सगळ्या मोहिमा केल्या आणि पुणे महानगरपालिकेचं जे सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याचं भान ठेवून पुणे महानगरपालिकेनं जे आपल्याला राजगडमध्ये सदर आणण्याचं काम केलं त्याच्याकरता पुणे महानगरपालिकेने जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून आज ती सदर उभी आहे. लोकार्पण पण आपण लवकरच करणार. मंडळ गेले 43 वर्ष याच्याकरता झटतंय. त्याचबरोबर राजगडचा सर्वांगीण विकास व्हावा, राजगडच्या आजूबाजूला खेड्यातील लोकांचा विकास व्हावा, जीडीपी वाढावा, या सर्व अनुषंगाने राजगड स्मारक मंडळ श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ गेले 43 वर्षे करत आहे. पुढील काही वर्षात आपण सुवर्ण महोत्सवापर्यंत पोहोचणार आहोत 100%. आणि 15-16 लोकांच्या अत्याधिक म्हणजे त्यांच्याबरोबर असलेला हा कार्यक्रम आज हजारोच्या लोकसंख्येने तिथं साजरा होतो. बरोबर अभिमानास्पद गोष्ट आहे, आम्हाला पण आनंद होतोय. आणि मी इथून आव्हान करतो सगळ्यांना की राजगडचा जो 21 आणि 22 तारखेला जो कार्यक्रम आहे खंडोबाच्या माळावरती आणि त्याचबरोबर राजगड किल्ल्यावर पालखीचा कार्यक्रम पण आहे, तर त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी अवश्य यावं. धन्यवाद.